आम्ही उमराचे मोदक. तर हे अशा पद्धतीचे हे बेसन पीठमध्ये चटणी, हिरवी मिरची, मीठ, जिरी, ओवा हे असं बारीक करून हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे पीठ तिमून घेतलेलं आहे. आणि ह्यामध्ये सारण भरण्यासाठी हे शेंगदाण्याचा कूट आणि धना पावडर थोडीशी आणि थोडंसं नॉर्मल मीठ टाकून हे आतमध्ये मोदकच्या आतमध्ये घालायचे आहे. आणि हे आता हे अशा आपल्या आमटी टाईप बनवून घ्यायचं ना, त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. थोडासा शेंगदाण्याचा कूट, हा फुटाण्याचा कूट आणि धना पावडर आणि हे कांदा, अद्रक, टमाटर आणि कोथिंबीर आणि काळा असा कांदा भाजून घेतलेला ना, छान असा त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. लसूण टाकलेला आहे, तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. काळ्या कांद्याची ते टाकून घ्यायची. काळ्या मसाल्याचं करायचं. छान असं तेल सुटायला लागलेलं आहे, तर आपल्याला हा घरकुल मसाला थोडासा टाकून घ्यायचा. हा घरचा मसाला आहे, तर हा टाकून घ्यायचा. छान असं तेल सुटेपर्यंत काढून घ्यायचं. म्हणजे तेलही छान भाजीला उतरतं. रश्याची भाजी करायची ना, त्यामुळे थोडंसं ही सारण कालवून घ्यायचं. छान असं तेल सुटलेलं आहे, यामध्ये टाकून घ्यायचं. आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. स्टीम द्यायची. तर हे आपल्याला असं पीठ टिमलेलं, तर ह्याच्या आता मोदक बनवून घ्यायचे आहेत. असं गोल आकाराचं मोदक करून केलेलं आहे. हे असे छान असे भरून घ्यायचे. छान असे याला मोदकचा आकार देऊन घ्यायचा. तर याच पद्धतीचे सारे मोदक आपण बनवून घेणार आहेत. सारे छान असे मोदक बनवून घेतलेले आहेत. तरी हे छान अशी उकळी आलेली भाजीला, छान अशी उकळी आलेली. तर यामध्ये हे मोदक टाकून घ्यायचे. तर हे असे भाजीमध्ये, उकळत्या भाजीमध्ये टाकले म्हणजे फुटत नाहीत, काय नाहीत. आणि छान असे उकळले का ना, मग शिजले जातात. होऊ शकतात असे. आता हे छान शिजून घ्यायचे. खूप छान असे मोदक शिजलेला आहे. तरी आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. थोडीशी अशी बारीक केलेली कोथिंबीरही टाकून घ्यायची. कोथिंबीर पाहू शकतात, खूप असे छान कलर आलेल्या भाजीला. पण या मोदकची भाजी खायला, तर खाण्यासाठी भाजी तयार आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. खूप सोपी पद्धत आहे ही, आणि सोप्या पद्धतीनेच भाजी केलेली आहे. आकडची पद्धत आहे, तर या पद्धतीने आम्ही भाजी बनवलेली आहे. या पद्धतीने तुम्ही पण करा.